सध्या अमेरिकेने इराण विरुद्ध पुकारलेल्या युद्धाच्या मुळाशी अण्वस्त्र नसून तेल आहे आणि त्यासाठी अमेरिकेने इस्रायलच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला अशी चर्चा आहे। जगाला सांगितलं जातंय की इराण अण्वस्त्र सज्ज होतोय आणि त्यामुळे जगाला धोका आहे। पण इतिहास साक्षी आहे, अमेरिका जेव्हा जेव्हा एखाद्या देशात लोकशाही किंवा सुरक्षेच्या नावाखाली शिरते तेव्हा तिथे काळं सोनं म्हणजे कच्च्या तेलाचे साठे असतात आणि त्यावर अमेरिकेला वर्चस्व मिळवायचं असतं। ओपेकच्या आकडेवारीनुसार इराणकडे सध्या 209 अब्ज बॅरल इतका तेलाचा साठा आहे, जो जगाच्या आकडेवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा तेल साठा आहे। इराणवर लादलेलं युद्ध हे अण्वस्त्रांसाठी नाही तर इराणला जागतिक तेल बाजारातून बाहेर ठेवण्यासाठी आहे, जेणेकरून अमेरिकन पेट्रोडॉलरचं वर्चस्व अबाधित राहील अशी चर्चा आहे। इराणच्या आधी अमेरिकेनं जगातील पहिल्या क्रमांकाचे तेल साठे असलेल्या व्हेनेझुएलाला सुद्धा अशाच पद्धतीनं नाक मुठीत धरण्यास भाग पाडलं होतं, कारण व्हेनेझुएलानं अमेरिकन कंपन्यांना बाहेर काढून आपल्या तेलावर स्वतःचं नियंत्रण मिळवलं होतं। लोकशाहीच्या नावाखाली तिथेही सत्ता पालटाचा प्रयत्न करून कडक निर्बंध लादले आणि त्यामध्येही पेट्रोडॉलरचं वर्चस्व अबाधित ठेवण्याचा हेतू होता। आता पेट्रोडॉलर म्हणजे काय ते समजून घेऊया। 1970च्या दशकात अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक ऐतिहासिक करार झाला आणि या करारानुसार सौदी अरेबियानं त्यांचं सगळं खनिज तेल फक्त अमेरिकन डॉलरमध्येच विकण्याचं मान्य केलं। बदल्यात अमेरिकेनं सौदीला लष्करी सुरक्षा आणि आधुनिक शस्त्रास्त्र देण्याचं आश्वासन दिलं। इतर तेल उत्पादक देशांनी अर्थात ओपेकनं हळूहळू तीच पद्धत स्वीकारली। परिणामी ज्या देशाला तेल विकत घ्यायचंय त्यांना आधी डॉलर साठवावे लागतात। देश तेल घेतात, डॉलर देतात, ते डॉलर पुन्हा अमेरिकन बँकांमध्ये गुंतवले जातात। याला पेट्रो डॉलर रिसायकलिंग म्हणतात। जेव्हा तेल विकून अरब देशांकडे प्रचंड डॉलर्स जमा होतात तेव्हा हे पैसे पुन्हा अमेरिकन बँकांमध्ये किंवा अमेरिकन सरकारी रोख्यांमध्ये बॉन्ड्समध्ये गुंतवतात आणि त्यामुळे अमेरिकेला स्वस्त कर्ज मिळतं आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत राहते। पण आता हे चित्र बदलतंय का? कारण रशिया युक्रेन युद्धानंतर रशियानं आपलं तेल रुबेलमध्ये किंवा भारतीय रुपयात विकायला सुरुवात केली। चीन आणि सौदी अरेबियामध्ये युआनमध्ये व्यवहार करण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि यालाच डी-डॉलरायझेशन म्हटलं जात आहे। अमेरिकेच्या या ऑइल पॉलिटिक्समध्ये भारत आता एक मोठा अडथळा ठरतोय। रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेनं जगाला रशियाकडून तेल घेण्यापासून रोखलं। उद्देश होता रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणं। भारतानं अमेरिकेच्या दबावाला झुगारून रशियाकडून सवलतीत तेल खरेदी सुरू ठेवली आहे आणि यामुळे अमेरिकेची नाराजी कित्येकदा उघडपणे समोर आली आहे। जगातला तेलाचा व्यापार डॉलरमध्ये होतो आणि जर इराण, रशिया आणि भारतासारखे देश स्वतःच्या चलनात म्हणजे रुपया, रुबल, युआनमध्ये व्यापार करू लागले तर अमेरिकन डॉलरची किंमत मातीमोल होईल। इराणला अण्वस्त्रांपासून रोखणं हे अमेरिकेचं केवळ एक नरेटिव्ह आहे। खरा संघर्ष हा तेलाच्या जागतिक बाजारपेठेवर आपली पकड मजबूत ठेवण्याचा आहे अशी चर्चा आता जोर धरतीये। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।